नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित घटक क्रमांक 6 घातांक या पाठावरती आधारित मागील व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या संख्येचे अवयव पद्धतीने वर्गमूळ कसे काढायचे ते पाहिलेले होते। हे पाहत असताना आपण आडवी मांडणी करून या ठिकाणी संख्यांचे अवयव काढलेले होते। पहा, अवयव काढत असताना आपण काय केलेलं होतं तर आडवी मांडणी केलेली होती आणि आडवी मांडणी करून आपण संख्यांचे अवयव काढलेले होते। आज आपण काय करणार आहोत तर अवयव काढत असताना उभी मांडणी कशा स्वरूपात करायची आणि उभी मांडणी करून सुद्धा आपल्याला त्या संख्येचं काय काढू शकतो, आपण वर्गमूळ काढू शकतो। ते कशा प्रकारे काढलं जातं हे आपण पाहूया। ठीक आहे, आता इथे प्रश्न दिलेला आहे। प्रश्न पहिला, 144 चे वर्गमूळ काढा। आता आपल्याला 144 चे वर्गमूळ काढायचे। मग आपण काय करणार आहोत तर 144 चे वर्गमूळ काढत असताना उभी मांडणी आपण या ठिकाणी करणार आहोत। उभी मांडणी करत असताना तुम्ही लसावी किंवा मसावी काढत असताना किंवा अवयव काढत असताना कशा प्रकारे काढायचे आणि त्या पाठामध्ये आपण उभी मांडणी सुद्धा अभ्यासलेली होती। तशाच स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण उभी मांडणी करून वर्गमूळ काढणार आहोत। यापैकी कोणत्याही पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता। जर परीक्षेत विचारलं गेलं की उभी मांडणी करून वर्गमूळ काढा किंवा भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढा, जसा प्रश्न विचारला जाईल तशा पद्धतीने तुम्हाला तिथे उत्तरं सोडवायची आहेत, लक्षात घ्या। तर समजा उभी मांडणी करून अवयव काढा असं विचारलं गेलं तर उभी मांडणी करत असताना आपण कशा प्रकारे करणार आहोत पहा। आता 144 चे आपल्याला या ठिकाणी अवयव काढायचे। आपण उभी मांडणी करतो तर या डाव्या बाजूला आपण 144 घेणार आहोत। 144 ला 2 नी भाग जातो का पहा। 2 नी पूर्ण भाग झाला तर चालतोय। बेसाठी 14, बेदुनी 4। पुन्हा 2 नी 72 ला पूर्ण भाग जातो, त्यामुळे बेत्रिक 6, बेसत्व 12, 36 दुनी 72। तसेच 36 ला कुठल्या संख्येने पूर्ण भाग जातो पहा, 2 गुणिले, आता काय करणार आहोत आपण याला बे के बे आणि बेआठी 16 म्हणजे 18 दुनी 36 नी पूर्ण भाग जातो। आता 2 नी 9 18 ला पूर्ण भाग जातो का तर 2 नी 18 ला पूर्ण भाग जातो। 2 90 18 आपण या ठिकाणी घेणार आहोत। तसंच 3 नी भाग जातो का, 3 त्रिक 9 नी पूर्ण भाग जातो आणि 3 ला 3 एके 3 नी पूर्ण भाग जातो। बघा, उभी मांडणी करत असताना कशा प्रकारे आपण केलं। तर अवयव या साईडला लिहिले आपण आणि त्यानंतर खाली आडवी मांडणी करून आपण त्याचे अवयव लिहिलो। कुठल्या संख्येचे तर येणाऱ्या त्या डावीकडल्या संख्येचे। ठीक आहे, 144 चे अवयव 72 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 72। तसे 72 चे अवयव 2 गुणिले 36। 36 चे अवयव या ठिकाणी पुन्हा 36 ला भाग झालेला म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 36 हे 144 चे अवयव आले। पुन्हा 36 चे अवयव आपण काढले म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 18 म्हणजे हे 144 या ठिकाणी ही संख्या आपल्याला मिळते। अशा प्रकारे उभी मांडणी करून सुद्धा या संख्यांचे आपण अवयव काढू शकतो। म्हणजे मिळालेल्या अवयवांमधील समान अवयवांच्या आपल्याला जोड्या शोधायच्या आहेत। कशासाठी तर वर्गमूळ काढण्यासाठी। आता समान अवयवांच्या जोड्या शोधत असताना कशा प्रकारे आपण शोधणार आहोत पहा, 1 2 3 या 3 जोड्या आपल्याला या ठिकाणी मिळतात। कशाच्या, समान अवयवाच्या। म्हणून समान अवयव असणाऱ्या संख्या, ज्या समान अवयव असणाऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी मिळतात, त्या समान अवयव असणाऱ्या संख्याच्या जोडीतील अवयव एकत्र आपण करणार आहोत। त्यातील संख्या आणि त्यातील प्रत्येक जोडीतील एक अवयव, प्रत्येक जोडीतील एक अवयव आपण या ठिकाणी घेणार आहोत। मग प्रत्येक जोडीतील एक अवयव घेत असताना कसा घेणार आहोत आपण तर पहा, 2 या जोडीतला 1 2 आपण इथे घेतला गुणिले 2 आणि गुणिले 3। ठीक आहे, या जोडीतला 1 3 तिकडे घेतला आणि समान अवयव असणाऱ्या प्रत्येक जोडीतील एक
संख्या इथं घ्यायचं, एक अवयव इथं घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार आपण करणार आहोत. ठीक आहे, इथं लिहित असताना आपण वर्गमुळात 144 लिहिणार आहोत आणि याचा गुणाकार आपण करणार आहोत. वर्गमुळात 144 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 किती येणार? 2 दोन्ही 4, 4 एकम 12. म्हणजे 144 चे अवयव आपल्याला काय मिळाले या ठिकाणी? तर वर्गमूळ काय मिळालं आपल्याला? 12 हे वर्गमूळ या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे 12चा वर्ग जसे 144 येतो तसे 144 चं वर्गमूळ काय येतं? तर 12 ही संख्या आपल्याला मिळते. अशा प्रकारे अवयव पद्धतीने तुम्ही काय करू शकाल? उभी मांडणी करून सुद्धा आपण या ठिकाणी काय करू शकतो? तर वर्गमूळ काढू शकतो. अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण आपण पाहूया. पहा, जसे 144 चे अवयव आपण काढले तशाच प्रकारे या ठिकाणी आपण आता 324 चे अवयव काढूया. 324 चे अवयव काढत असताना सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? उभी मांडणी करावी लागणार आहे. 324. आता 324 चे अवयव काढत असताना 324 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण शोधायच्या. ठीक आहे, म्हणजे 324 ला पूर्ण भाग देणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत किंवा कशाने भाग घ्यायला जातो हे पाहणं आपण गरजेचं आहे. तर 324 ला जर भाग आपण घालत गेलो तर 2 नी सुरुवातीला भाग घालूया. 2 के 2, 2 सख्खा 12, 2 दुनी 4. पुन्हा 2 लिहायचं आहे. 2 आठी 16, 2 एक्के 2. पुन्हा 2 नी भाग जातो का 81 ला? नाही जात. मग 81 कुठल्या पाड्यात आहे का? पहा, तर 3 नी भाग जातो का? पहा, 3 दोन्ही 6 आणि 3 असते 21 म्हणजे 27 त्रिक 81. 27 ला कशाने भाग जातो? तर 9 नी पूर्ण भाग जातो. 9 त्रिक 27. पुन्हा 3 त्रिक 9 आणि 3 एक्के 3. अशा प्रकारे आपण उभी मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आता या उभ्या मांडणीला अनुसरून आपण या ठिकाणी काय करणार आहोत? तर या संख्यांचे अवयव पाडणार आहोत. आता 324 वर्गमुळात या ठिकाणी लिहिणार आहोत. आता समान अवयव असणारे आपल्याला काय करावं लागेल? गट तयार करावे लागतील. 1 2 3 समान अवयव असणारे 3 गट या ठिकाणी तयार होतात. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते. 3 दोन्ही किती होतात? 6 आणि 6 दोन्ही 12. ठीक आहे, म्हणजे वर्गमुळात 324 चे वर्गमूळ किती मिळाले आपल्याला? तर 12 हे मिळालेलं आहे. अशा 3 दोन्ही 6, 2 नाही, इथे 3 मिळतो. समान अवयव असणाऱ्या गटामध्ये इथं काय मिळतो आपल्याला? तर गट करत असताना आपण काय करणार होतो का? हा 2 समान अवयवातला 2 घेतला येते. नंतर गुणिले 3 गुणिले 3 आपण लिहिणार आहोत. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह घ्यायचं आहे. 3 दोन्ही 2 त्रिक किती होतात? 6 आणि 6 त्रिक 18. 18 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते. वर्गमुळात 324 आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, 324 चे वर्गमूळ किती आहे? तर 18 आहे असं आपण म्हणणार आहोत. अशा प्रकारे उभी मांडणी करून आपल्याला उदाहरणे सोडवता येतात. आता सरावासाठी आपण काही उदाहरणे या ठिकाणी पाहूया जी सराव संचामध्ये तुमच्या दिलेली आहेत. यातील काही उदाहरणे आपण कालच्या तासिकेला पाहिलेलो आहोत. ठीक आहे, कालच्या तासिकेला आपण 625 म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये 625 चे आपण वर्गमूळ काढलेले आहे. कशा प्रकारे? तर आडवी मांडणी करून आपण 625 च्या ठिकाणी वर्गमूळ काढलेले आहे. तशाच प्रकारे आडवी मांडणी करून 1225 ची सुद्धा आपण वर्गमूळ काढलेलं आहोत. आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत? तर उरलेली जी उदाहरणे आहेत, 2 उदाहरणे जी उरलेली आहेत ती उदाहरणे आपण या ठिकाणी उभी मांडणी करून सोडवणार आहोत. त्यातील चौथं उदाहरण आहे. चौथं उदाहरण कुठलं दिलेलं आहे पहा, तर 4096. 4096 या संख्येचे वर्गमूळ काढायचे आहे. ते वर्गमूळ काढा. तर उभी मांडणी करून आपण या संख्येचं वर्गमूळ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4096 ला 2 नी भाग जातो का? पहा, 2 दुनी 4, 2 शून्य 0, 2 चौक 8 आणि 2 आठी 16. पुन्हा 2 नी पूर्ण भाग जातो का? पहा, तर 2 नी या ठिकाणी सुद्धा पूर्ण भाग जातो.
बे के बे, बे शून्य शून्य, बे दोन्ही 4, बे चौक 8. पुन्हा दोन्ही भाग जातो का? जातो. कसा जातो? पहा, बे पंचे 10, बे के बे, बे दोन्ही 4. पुन्हा दोन्ही भाग घालवायचे आपल्याला. बे दोन्ही 4, बे पंचे 10 आणि उरतात किती? तर एक उरतो बे सख्ख 12. पुन्हा दोन्ही भाग जातो का? पहा, बे के बे, बे दोन्ही 4, बे आठी 16. पुन्हा दोन्ही भाग जातो का? पहा, बे सख्ख 12, बे चौक 8. पुन्हा दोन्ही भाग जातो का? पहा, बे त्रिक 6, बे दोन्ही 4. पुन्हा दोन्ही भाग जातो का? पहा, बे के बे, बे सख्ख 12. पुन्हा दोन्ही भाग जातो का? पहा, बे आठी 16 आणि 8ला 4 दोन्ही 8. अजून अवयव पडतात जे इथे लिहूयात आपण. 4 दोन्ही 8चे तर 2चे अवयव काय होणार आहेत? बे बे के बे, म्हणजे इकडे 2 लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. बे के बे 2चे अवयव पुन्हा या ठिकाणी असे पडतात. अशा प्रकारे हे पडलेले अवयव आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचे? तर सामायिक अवयवांच्या जोड्या शोधायचे. मग सामायिक अवयवांच्या जोड्या शोधत असताना वर्गमुळात सुरुवातीला आपण 4096 ही संख्या घेणार आहोत आणि सामायिक अवयवांच्या जोड्या शोधणार आहोत. सामायिक अवयव कोणकोणते येतात पहा बघू. तर 1, 2, 3, 4 आणि उरलेले अवयव जर घ्यायचे ठरवलेत आपण, इथे 4 येतो. 4 दोन्ही 8 आणि बे दोन्ही पुन्हा इकडे अवयव होतो. पुन्हा ह्या 2चे हे गट झाले, नंतर या 2चा गट आणि ह्या 2चा गट, म्हणजे किती होतात पहा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. ठीक आहे. आता गुणाकार करूयात. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही किती होतात सांगा बघू. तर 32 दोन्ही 64 होतात. ठीक आहे. म्हणजे 4096 चे वर्गमूळ आपल्याला मिळते 64. ठीक आहे. अशा प्रकारे आपण वर्गमूळ काढू शकतो उभी मांडणी करून. संख्येचे उभी मांडणी करून वर्गमूळ काढण्याची पद्धत अशा प्रकारे आपण या ठिकाणी अवलंब करू शकतो. याचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. आता सराव संच, या सराव संचामधील शेवटचा प्रश्न जो आहे तो पण आपण अशाच प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. शेवटचा प्रश्न पुन्हा दिलेला आहे. एक लक्षात ठेवा, वर्गमूळ काढत असताना संख्येचे अवयव पाडायचे. अवयव पाडल्यानंतर समान अवयवांचे गट करायचे आणि समान अवयवातील प्रत्येकी एक एक अवयव घेऊन त्यांचा गुणाकार करायचा. येणारी संख्या जी असते ती त्या संख्येचे काय असते? तर वर्गमूळ असते. विचारलेल्या संख्येचं वर्गमूळ असते. पुढची संख्या आहे 1089 चे वर्गमूळ काढा. आता 1089 चे वर्गमूळ आपल्याला काढायचे. 1089 चे वर्गमूळ काढत असताना सुद्धा उभी मांडणी आपण करूया. बे पंचे 10, बे चौक 8. दोन्ही भाग जातो का? सुरुवातीला पहा जातो, पण शेवटचा पूर्ण भाग जात नाही. पूर्ण भाग जायला हवा. 3, 3 त्रिक 9, 3 नवे 18, 3 त्रिक 9, 3 पूर्ण भाग जातो. 3, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3. आता 131 ला कशाने भाग जातो का? पहा बघू. 3 संग 18 येतात. सॉरी, किती येतात? 3 संग 18. या ठिकाणी जर पाहायला गेलो आपण 3 ने भाग घालवला. 3 त्रिक 9, 3 संग 18 आणि 3 त्रिक 9. 3 ने इथं भाग जातो का? पहा 3 एके 3, 3 दोन्ही 6 आणि 3 एके 3 चा भाग या ठिकाणी आपण घालवलेला आहे. आता 121 ला भाग जातो का? पहा तर 121 ला कशाने भाग जाईल? 121 कुठल्या पाड्यात आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. 121 चा विभाज्य संख्या असणारी विभाज्य कोणता आहे ते पाहू शकता तुम्ही. तर 11च्या पाड्यामध्ये 121 आहे. 11 गुणिले 11 केला तर 121 येतो. 11 एके 1101, 11 एके 11 आणि 12 म्हणजे 121 येतो. आणि पुन्हा 11 एके 11चा पूर्ण भाग जातो. मग यातल्या आता सामायिक अवयव कुठले मिळाले आपल्याला? एक 3 आणि दुसरा 11. म्हणून वर्गमुळात 1089 चे अवयव आपण काढणार आहोत. 3 गुणिले 11 बरोबर 33. किती मिळाले आपल्याला? तर वर्गमुळात 1089 चे वर्गमूळ जर आपण पाहिले तर वर्गमुळात
वर्गमूळ आपल्याला या ठिकाणी मिळते। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सराव संचमधील सराव संच 30 मधील ही सर्व उदाहरणे सोडवायची आहेत आणि इतकं करूनही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अधिक माहितीसाठी भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं करायचं हे सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ते फक्त सरावासाठी दिलेलं आहे, त्याची उजळणी तुम्ही स्वतः करायची। काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता। धन्यवाद। पुढील दिलेल्या संख्यांचे वर्गमूळ काढा। हे वर्गमूळ काढत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आडवी मांडणी जे अवयव पाडण्याच्या आडवी मांडणी जी आपण पाहिलेली आहोत त्या आडव्या मांडणीचा सहाय्याने या ठिकाणी तुम्ही वर्गमूळ काढू शकता किंवा उभी मांडणी करू शकता आणि त्याच्या सहाय्याने वर्गमूळ काढू शकता। तर या ठिकाणी मी जे प्रश्न तुम्हाला आता सांगणार आहे त्या सर्व प्रश्नांचे वर्गमूळ तुम्हाला काढायचे आहेत। यातील पहिलं उदाहरण आहे 125। 125चे सुरुवातीला अवयव पाडायचे आहेत। यासाठी तुम्ही उभी मांडणी करू शकता किंवा आडवी मांडणी करू शकता आणि त्याच्यातील सामायिक विभाजकांची यादी करून गट करून त्यातील एक सामायिक विभाजक घेऊन त्यांचा गुणाकार करायचा आहे। तसेच दुसरा प्रश्न आहे 1525। 1525 या संख्याचे सुद्धा या ठिकाणी अवयव पाडून त्या संख्याचं वर्गमूळ तुम्हाला काढायचं आहे।